सगळ्यांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज एक महत्त्वाचा दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी एक महत्त्वाचा उपक्रम जो आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली NPCBच्या माध्यमातून आपण पूर्ण राज्यामध्ये जे 11 किल्ले ज्यांना युनेस्कोचा हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे अशा या 11 किल्ल्यांवर आपण हा राबवत आहोत। त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण दापोलीमध्ये सुवर्णदुर्ग किल्ला जो समुद्राच्या मध्ये आहे त्या किल्ल्यावर आपण हा उपक्रम हिंदुहृदय समाज श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्वच्छता मोहीम मानाचा मुजरा हटवूया कचरा असा हा उपक्रम आपण या ठिकाणी आपण राबवतोय। त्याचा आज आपण इथे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर त्याची आज मोहीमची सुरुवात म्हणता येणार नाही, पण ती मोहीम आपण आज तिकडे राबवली। फक्त हा आज शिवजयंती आहे त्या माध्यमातून आपण राबवणार नाही आहोत, तर या मोहिमेच्या माध्यमातून हे जे 11 किल्ले आहेत ज्याने युनेस्कोचा हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला या प्रत्येक किल्ल्यांवर तिकडचे जे शिवप्रेमी आहेत शिवभक्त आहेत या सगळ्यांना आपण सोबत घेऊन त्या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम असू द्या, त्याचबरोबर पर्यटक जे येतील त्या पर्यटकांना व्यवस्थित ते पर्यटक कुठे पर्यावरणाची हानी होत नाही ह्याची दक्षता घेण्यासाठी आपण शिवप्रेमींना त्यांच्यासोबत एक कोलॅबरेशन म्हणता येईल आपण एक कोलॅबरेशन केलेलं आहे। त्याचबरोबर जे पर्यटक येणार आहेत त्या पर्यटकांना आपण मंडळाच्या माध्यमातून प्लास्टिकच्या बॉटल किल्ल्यांवर नाही गेल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांना तिकडे स्टीलच्या बॉटल सुद्धा देणार आहोत। त्याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आपल्या राज्यामध्ये 100% बॅन आहे त्या थांबवण्यासाठी आपण कापडी पिशव्या सुद्धा मंडळाच्या माध्यमातून त्यांना देणार आहोत। आपण अनेक वेळेला प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल वरती का जातात ते वरती पाण्याची सोय नसते म्हणून आपण पुरातत्व विभाग यांच्या परवानगीने आपण प्रत्येक ह्या 11 किल्ल्यांवर एक RO फिल्टर मशीन सुद्धा NPCBच्या माध्यमातून लावणार आहोत। त्याचबरोबर आता आपण हळणे गाव म्हटलं तर काही सुवर्णदुर्ग किल्ला हळणे गावामध्ये आहे तर तिकडच्या ग्रामपंचायतीची आपण कोऑर्डिनेट करून जो काही घनकचरा त्या किल्ल्याच्या अवतीभोवती जो तयार होईल त्या हळणे गावाच्या ग्रामपंचायतीची आपण संलग्न तो घनकचरा व्यवस्थापन कशी करायची ह्याची सुद्धा यंत्रणा आपण NPCBच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतीने हळणेचं उदाहरण दिलं अशी जे किल्ले आहेत ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतात त्यांच्यासोबत आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत। असे एक आय थिंक 11 उपक्रम आपण या उपक्रमाच्या माध्यमातून या गडकिल्ल्यांवर राबवणार आहोत। पण खरोखरच मी शिंदेसाहेबांचा मनापासून आभार मानेन की ही त्यांची कल्पना की जसंच हेरिटेज स्ट्रक्चर प्राप्त झालं त्यांनी मला लगेच फोन केला, अरे सध्या तुझ्याकडे NPCB आहे तू काहीतरी कर, आपण हे गड किल्ले एकदम स्वच्छ केले पाहिजे। आणि त्याच्यानंतर आम्ही आणि आमची टीम सगळी कामाला लागली आणि खरोखरच जे त्याचं जे अनावरण झालं तेही बाळासाहेब हिंदुहृदय समाज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 23 जानेवारीला आपण त्याचं अनावरण केलेलं आहे शिंदेसाहेबांच्या हस्ते। आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्यांनाही फार अभिमान वाटला की आपण हे गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम NPCBच्या माध्यमातून आपण राबवतोय। ते झाल्यानंतर आम्ही दुसरा टप्पा जो आम्ही घेतला की त्याच्यामध्ये आम्ही इकडे कृषी विद्यापीठ आता कृषी विद्यापीठ म्हटलं की जे विषय तिकडे शिकवले जातात विद्यापीठामध्ये मग ते ॲग्रिकल्चर फॉरेस्ट्री फिशरीज हे सगळे विषय कुठे कुठे पोल्युशनशी निगडीत आहेत किंवा एन्व्हायरमेंटशी निगडीत आहेत म्हणून आमचे जे अधिकारी वर्ग आहेत मी आहे तिकडच्या युवकांशी तिकडच्या विद्यार्थ्यांशी आम्हाला संवाद साधायचा होता की नेमकं त्यांचे विचार काय आहेत व शेवटी तीच पुढची पिढी आहे त्यांचे विचार मांडणं आणि आमचे विचार एक देवाणघेवाण तिकडे सुद्धा झालं। आणि शेवटी आपण आता पुन्हा या ठिकाणी शेवटी सगळं बॅलन्स करण्यासाठी जे उद्योजक आहेत उद्योजकांच्या समस्या काय आहेत NPCB म्हणून आम्ही त्यांना काय मदत करू शकतो आणि आम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे की पोल्युशनचं प्रमाण हे 0 झालं पाहिजे आणि त्यांनाही त्यांचा नाहक त्रास नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी आताचे उद्योग जे होते ते लोटेचे असतील चिपळूणचे असतील किंवा मग दापोलीचे असतील किंवा मग खेडचे असतील या भागातले जे उद्योजक होते यांच्याशी आम्ही एक संवाद साधला आणि
या संवादाच्या आधारे तर आम्ही त्यांना पुढचे डायरेक्शन देणार आहोत. तर एकंदरीत असा हा पूर्ण एक दिवसभराचा हा एक दौरा होता. एक चांगली चालना या जिल्ह्यामध्ये नक्कीच या पूर्ण व्यवस्थेमध्ये आपले पालकमंत्री उदय सामंतजी आहेत तेही करतायत. त्याचबरोबर ह्या मतदारसंघातले आमदार माझे भाऊ योगेशजी कदम हेही याच्यामध्ये चांगली चालना त्याच्यामध्ये देत आहेत आणि अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून सुद्धा ते स्थानिक आमदार या माध्यमातून सुद्धा या मतदारसंघामध्ये ते राबवत आहेत. तर मला असं वाटतं की एक चांगला दिवस या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. या अनुषंगाने पोल्युशन कसं कमी होईल तर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचार त्या ठिकाणी कापडी पिशव्या आरओ मशीन हे पुरातत्व विभाग शेवटी किल्ल्यावर तुम्हाला काही करायचं असेल त्यांची परवानगी लागते. तर त्यांची परवानगीला आम्ही ऑलरेडी त्याला विचारलेलं आहे. जिथे जशी परवानगी भेटत जाईल तसे ते आरओ मशीन लागतील आणि ह्या कापडी पिशव्या असतील, ह्या स्टीलच्या बॉर्डर असतील, तिकडचे ते शिवप्रतिष्ठान आहे त्या जिल्ह्यात त्या किल्ल्यातले त्यांच्याशी ऑलरेडी आमचा एक करार झालेला आहे. त्याला आम्ही मानधन सुद्धा देणार आहोत. म्हणजे ते तिकडे स्वच्छता मोहीम ते राबवणार आहेत. त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी ऑलरेडी तिकडे सुरुवात केलेली आहे. दादा, लोटे MIDC मधली लक्ष्मी ऑर्गॅनिक जी कंपनी आहे त्याच्यामध्ये PFASच्या संदर्भात सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. तर काही संघटना त्या ठिकाणी गेले 25 ते 30 दिवस उपोषणाला सुद्धा बसलेल्या आहेत. या संदर्भात काय सांगा? नका करू की लक्ष्मी मंगल विषयाला मी लगेच मला ताण लागली. खरं म्हणजे गंभीराचा विषय आहे हा. विषय फक्त आपल्या लोटे MIDC पुरता मर्यादित नाही तर राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उचलण्यात आलेला आहे. याची पार्श्वभूमी जर आपण सगळ्यांनी पाहिली तर ह्या कंपनीला ज्या ज्या परवानग्या लागतात त्या कंपनीने त्या प्रत्येक परवानगी जर कुठल्या परवानगीचं उल्लंघन जर होत असेल तर नक्कीच त्या कंपनीवर कारवाई केली जाईल. आणि जर आम्हाला आढळून आलं की जर आपण सुद्धा आम्हाला कळून आलं की उल्लंघन होत आहे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की एका बाजूला कोकणातला जो हा युवक आहे हा शहरामध्ये मुंबई, ठाणा, पालघर, बदलापूर, डोंबिवली, कल्याण इथे जो स्थलांतरित होतो तो कुठेतरी कमी होण्यासाठी जर नवीन उद्योजक इथे येत असतील तर त्यांना अशा अटी शर्ती सुद्धा टाकलेल्या आहेत की आपल्याला त्याच्यावर हानी होणार नाही. म्हणजे तिकडच्या स्थानिकांना त्याची हानी होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतलेली आहे. पण केंद्रातली जी कमिटी आहे जी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देतो, क्लिअरन्स दिल्यानंतर ती पोल्युशन बोर्डाकडे येते. क्लिअरन्स अगोदर मिळतं आणि क्लिअरन्स मिळाल्यानंतर पोल्युशन बोर्ड त्यांना परवानगी देते की ती कंपनी सेटअप करू शकते. त्यांच्याकडे रीतसरती एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आहे आणि ते केंद्रातली कमिटी आहे, ही राज्यातली नाही आहे. केंद्र सरकारने त्यांना परवानगी दिलेली आहे. त्या परवानगीच्या आधारे MPCBने त्यांना कंपनी नियमाच्या आधारे त्यांना ती कंपनी चालवायची परवानगी दिलेली आहे. दादा, लोट्यातल्या अनेक कंपनी डायरेक्ट पाणी सोडतात कारण कितोली याचं सोडणं पाणी खराब होतं असं वारंवार चालतं. तिथला प्लॅन्स बंद असतो असं वाटतं. त्यावरती काय सांगा? एकदम उत्तम आपण प्रश्न विचारला. आत्ताच जी आमची बैठक झाली हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला आणि आता त्यांना आम्ही शेवटची वॉर्निंग नाही तर शेवटची त्यांना याच्या मिटिंगच्या आधारे त्यांना आम्ही निर्देश देणार आहोत. आज 108 कंपनी लोट्यामध्ये आहेत. त्यातल्या 10% कंपनी ह्या ZLD आहे. मी त्यांना सांगितले, आम्ही त्यांना सांगितले तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही झिरो लिक्विड डिस्चार्ज असा प्रपोजल तुम्ही आमच्याकडे द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला कंपल्सरी करू की तुम्हाला झिरो लिक्विड डिस्चार्ज करावा लागेल. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे CETP आहे. हो, पण CETP आहे पण ती CETP तुमची व्यवस्थित चालते का? नाही चालत. तर आता सहन करणार नाही असे स्ट्रिक्ट निर्देश त्यांना दिलेले आहेत आणि मी त्यांना सोप्या भाषेत सांगितलेलं आहे जर तुमची कंपनी व्यवस्थित चालते ना 100% तुमचं मत आहे तर मला एक ॲफिडेव्हिट लिहून द्या की आम्ही नियमाचं तंतोतंत पालन करतोय असं एक मला ॲफिडेव्हिट लिहून द्या. मगाचा जो विषय आहे PFASचा की इटली सारख्या देशामध्ये जर ती कंपनी होती आणि तिथल्या एवढी प्रगत यंत्रणा असून त्यांना कळलं नाही की इतकी लोक बाधित झाली, आपल्याकडे ते कळण्याची काही यंत्रणा आहे का? आणि जर समजा उद्या असं जाऊन कळलं की आज सगळ्या परवानग्या त्यांच्याकडे आहेत आणि असं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक बाधित झाली आहेत, मग काय करावं? बघा, आज आपण आपल्या देशाला कमी का मोजते मला हे कळत नाही. आज आपले जे प्रदूषण नियंत्रण जे काही उपाययोजना आहेत
हे आपले पण इतर देशांच्याच लेवलचे आहेत असं आपण समजलं पाहिजे. इटलीमध्ये काय झालं, की दुर्घटना झाली की ते जाणून बुजून केलं, हे आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि अशी कुठली दुर्घटना आपल्याकडे होऊ नये आणि कोण जाणून बुजून करू नये याच्यासाठी MPCB आणि आमचे सगळे अधिकारी हे सतर्क आहे. आणि बघा, लोकांच्या जीवनाशी कोणीही त्याच्यामध्ये हे करणार नाही, त्याच्यामध्ये दुर्लक्ष करणार नाही. आणि जर आपण जो मुद्दा मानला की इटलीमध्ये जर असं होत असेल, इटलीमध्ये जर असं झालं असेल, तर तिकडची पार्श्वभूमी वेगळी होती, आपल्या इकडची पार्श्वभूमी वेगळी आहे. असे जगामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्या देशातले नियम वेगळे असतात, आपल्या देशातले नियम वेगळे आहेत. पण ते नियमाचं तंतोतंत पालन करून घेणं ही आमची जबाबदारी आहे. तर हॉटेलच्या कंपन्यांची अनेक कंपन्यांची यंत्रणा जीव दिलेली आहे. तेच काय वापरतात तुमची काय भरारी करतो नाही, म्हणून मागेच आम्ही एक भरारी पत्रक पाठवलेलं. आम्ही 16 कंपन्यांचा व्हिजिट केलं आणि आश्चर्य असं वाटलं की 16पैकी 15 पैकी 7 कंपन्यांना आम्ही क्लोजर डायरेक्शन दिलं. म्हणजे 50% कंपनींना क्लोजर दिलं. तेही आम्ही त्यांना आता सांगितलं की तुमच्या जर कंपनीची अवस्था अशी असेल तर आता सहन करणार नाही. शेवटी आता लोकांचा एवढ्या वर्ष त्यांना आता लोकांच्या कंपनी ह्या वर्षानुवर्ष आहे. ह्या काही नवीन कंपनी आहेत, एकाच काही कंपनी नवीन आली असेल, कोकोकोलासारखी नवीन कंपनी असेल, पण ह्या सगळ्या वर्षानुवर्ष जुन्या कंपन्या आहेत. तर आता ते सहन करणार नाही. आणि आता आमचे सदस्य सचिव यांचं तर स्ट्रिक्ट म्हणणं आहे की कोण जर नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्वरित त्याच्यावर कारवाई नाही, आपण बंदच करणार. आणि जोपर्यंत 100% ते नियमाचं पालन करून कंप्लायन्स करणार नाही त्याच्याशिवाय त्यांना रिस्टार्ट देणार नाही. दादा या PFAS बद्दलच